नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली। डाळ चांगली भिजलेली आहे। या डाळमधील पाणी आपल्याला पूर्ण नितळून घ्यायचे आहे। डाळ अशी चाळणवरती आपल्याला पसरवून घ्यायची आहे, म्हणजे या डाळमधील एक्स्ट्राचं पाणी देखील नितळून जाईल। आता इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतला, बटाट्याची सालं काढून घेतली आणि हा बटाटा किसून घेतला। आता बटाट्याच्या किसमध्ये पाणी घालायचे। हा किस 2 ते 3 वेळेस मस्त धुवून घ्यायचे, म्हणजे या किसमधील जे स्टार्च आहे तर ते निघून जाईल। आता या बटाट्याच्या किसमधील पाणी आपल्याला असं हाताने दाबून दाबून काढून घ्यायचं आहे आणि आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। याच पद्धतीने सगळ्या बटाट्याच्या किसमधील पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता या पदार्थासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे, तर त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा आपल्याला बडीशोप घालायची, 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा धणे घालायचे आहे आणि 6 ते 7 काळी मिरी यामध्ये घालून घ्यायची आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला 1 ते 2 सेकंद सुगंध रिलीज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। छान याला भाजून घेतल्यानंतर एका मिक्सीच्या भांड्यामध्ये काढायचे आणि याची अगदी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। मसाला तयार होत होता तोपर्यंत डाळमधील पाणी देखील चांगलं नितळलेलं आहे। या डाळमधील 2 चमचे डाळ मी सेपरेट बाजूला काढून घेतलेली आहे। डाळ का बाजूला काढली ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। मिक्सीच्या भांड्यामध्ये आता ही डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे। यामध्ये 6 ते 7 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या। तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अजिबात पाण्याचा वापर न करता थोडाशा रवाळ टेक्स्चरवरती डाळ आपल्याला वाटून घ्यायची। वाटून घेतलेली डाळ आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये हा बटाट्याचा किस घालायचा आहे, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि आपण ही डाळ सेपरेट बाजूला काढलेली होती ती देखील यामध्ये घालायची आहे। अशी डाळ घातल्यामुळे पदार्थ जास्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होतो। तयार करून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा, पाव चमचा यामध्ये आमचूर पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचंय। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, यातील अर्ध बेसन पीठ सुरुवातीला घालून घेतलं। गरज लागली तर आपण उरलेलं बेसन पीठ देखील यात घालूया। याला मिक्स करून घेतलंय। मला असं वाटतं यात आणखी बेसन पीठ बसेल, त्यामुळे जे शिल्लक राहिलेलं बेसन पीठ होतं ते देखील यामध्ये घालून घेतलं। टोटल 1 वाटी बेसन पीठ इथे आपण यासाठी वापरले। मिश्रणाची थिकनेस पाहून घे, या पद्धतीची आहे। या पदार्थाची चव दुपटीने वाढण्यासाठी तुपाची फोडणी यामध्ये घालायची। 1 चमचा तूप गरम करून घ्यायचं। यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि पाव चमचा हिंग घालायचा। तयार करून घेतलेली फोडणी मिश्रणामध्ये घालायची आणि छान याला मिक्स करून घ्यायचं। इथे आपण मेदू वडे तयार करत आहोत, त्यासाठी हाताला पाणी लावायचं आणि थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा गोळा असा तयार करून घ्यायचा। चहाची गाळणी घेतलेली आहे, याला देखील सुरुवातीला पाणी लावून घेतलेलं होतं। हे मिश्रण आता आपल्याला गाळणीवरती ठेवायचे, थोडंसं याला थापून घ्यायचं आणि याला होल तयार करून घ्यायचं। इथे आपला हा मेदू वडा तयार झाला। मेदू वडा फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं। चहाची गाळणी अशी हलकीशी शेक करून घ्यायची आणि हा वडा असा अलगद तेलामध्ये सोडून घ्यायचा। वडा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने फ्राय करायचा। तयार झाला मूग डाळीचा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा मेदूवडा। चवीला अगदी भन्नाट लागतो हा मेदूवडा। नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। डाळमधील पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची। पोहे खायचे 2 चमचे यात पाणी घालायचं, यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आणि डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची। वाटून घेतलेली डाळीचं मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। मिश्रण फेटून घेतल्यामुळे अगदी हलकं फुलकं होतं आणि लाईट होतं, त्यामुळे पदार्थ अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतो। मिश्रण चांगलं फेटून झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं? वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि मिश्रणाचा गोळा या पाण्यामध्ये घालायचा। हा गोळा असा पाण्यावरती तरंगत आहे, म्हणजे मिश्रण चांगलं फेटून झालेलं आहे आणि जर हा गोळा तळाला जाऊन बसला तर समजायचं की मिश्रण आणखी 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचंय। मिश्रणामध्ये 1 चमचा आल्याची पेस्ट घालायची, पाव चमचा हिंग घालायचा आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण दही वडे बनवत आहोत, तर त्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि मस्त हे वडे तेलामध्ये घालून घ्यायचे। वडे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे।
इथे मी हे वडे दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले. आता आपण यांना काढून घेऊया. पाहू शकता मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहे. याच पद्धतीने मी सगळे वडे हे तयार करून घेतलेले आहे. यातील एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे आणि आतून मस्त असा स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार झालेला आहे. दही वडे बनवत आहोत तर त्यासाठी इथे मी 2 ग्लास गरम करून घेतलेला पाणी घेतलेलं आहे. यामध्ये पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घातले. आता हे वडे आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहे. झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी हे वडे आपल्याला भिजायला ठेवायचे. तोपर्यंत दही तयार करून घेऊया. त्यासाठी 1 वाटी दही घेतलं. यामध्ये 2 चमचे साखर घालून दही चांगलं स्मूथ होईपर्यंत फेटून घेतलं. इथे आपलं दही तयार झालेलं आहे. यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त असं गोड इथे आपलं दही तयार झालेलं आहे. दही तयार होत होतं तोपर्यंत वडे देखील चांगले पाण्यामध्ये भिजले गेलेले आहे. वड्यांची साईज बघाल तर मस्त अशी डबल झालेली आहे. आता या वड्यातील पाणी आपल्याला असं हाताने दाबून काढून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी सगळ्या वड्यांमधील पाणी हे काढून घेतलं. आता हे वडे आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे. यावरती तयार करून घेतलेलं गोड दही घालायचे. थोडीशी पुदिन्याची चटणी घालायची आहे. आता चिंच आणि गुळाची चटणी घालून घेऊया आणि थोडंसं लाल तिखट यावरती घालायचे. तयार झाले मस्त असे मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट असे दही वडे. चवीला छान लागतं. एकदा बनवून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. डाळमधील पूर्ण पाणी आता नितळून घेतलं आणि ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली. आता यामध्ये आपल्याला 1 इंच आल्याचे काप आणि 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे. तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं पाणी घालायचे आणि थोडंसं रवा टेक्स्चरवरती डाळ वाटून घ्यायची आहे. यात आता पोहे खायचे 2 चमचे जाड रवा घालायचा आहे. अगदी चिमूटभर यात हळद घालायची आहे आणि 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे. साखर घातल्यामुळे ढोकळा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट तयार होतो. पाव चमचा लिंबू पावडर घालायची आणि पोहे खायचे 3 चमचे कच्चं तेल घालायचं आणि मिश्रण एकदा पुन्हा मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं. तयार करून घेतलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं. याला मिक्स करून घेतलं. याची थिकनेस पाहून घ्या या पद्धतीचे. यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवायचंय. तोपर्यंत ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि ढोकळा स्टीम करण्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालायचंय. यात एक रिंग ठेवायची आहे. रिंग नसेल तर डब्याचं झाकण तुम्ही वापरू शकता. पाण्याला एक खडखडून उकड काढून घ्यायची. उकड आल्यानंतर तेल लावून घेतलेलं ताट यामध्ये ठेवायचं आहे. इथे आपली पूर्वतयारी होत होती तोपर्यंत बॅटर देखील चांगलं मुरलेलं आहे. यात चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून बॅटर अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचे. तयार करून घेतलेलं बॅटर वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला ताटामध्ये ओतायचे. झाकण ठेवून गॅसच्या हाय फ्लेमवरती 15 मिनिटं ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. इथे मी हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता टूथपिक देखील अगदी क्लीन निघालेली आहे. याचा अर्थ ढोकळा शिजलेला आहे. ढोकळा हलका थंड करून घेऊया. तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी बनवूया. तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि फोडणी 1 ते 2 सेकंद तेलावरती छान परतून घ्यायची. ढोकळा हलका थंड झाल्यावरती तयार करून घेतलेली फोडणी ढोकळ्यावरती घालायची आणि छान पसरवून घ्यायची आहे. आता ढोकळा आपण कट करून घेऊया. ढोकळा कट करत असतानाच अंदाजा आला असेल हा ढोकळा किती स्पॉन्जी सॉफ्ट तयार झालेला आहे. असा हा मुगाचा ढोकळा पौष्टिक देखील आहे आणि चवीलाही छान लागतो. आणि ढोकळ्याला बघा किती छान जाळी पडलेली आहे. या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मकीचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. यात 1 चमचा जिरं घातलं. 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालून मिश्रण चांगलं वाटून घेतलेलं आहे. आता इथे मी 1 वाटी मुगाची डाळ भिजवून घेतली आणि पाव वाटी तांदूळ देखील भिजवून घेतलेले आहे. डाळ तांदूळ भिजल्यानंतर यातील पाणी मी नितळून घेतलेलं आहे. इथे आपण मकीचे दाणे वाटून घेतले होते त्यामध्येच आपल्याला डाळ आणि तांदूळ घालायचे आहे. थोडंसं पाणी घालून याला वाटून घ्यायचंय. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तयार केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. तुम्ही या मिश्रणाची थिकनेस पाहून घ्या. या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं ना तसंच हे मिश्रण ठेवायचं. यात चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचंय.
इथे आपण क्रिस्पी आणि कुरकुरीत मुगाचा डोसा बनवत आहोत, तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि तव्याला तेल लावून घ्यायचं. तयार करून घेतलेल्या डोस्यांचं बॅटर 2 पडी तव्यावरती घालायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला डोसा मस्त पसरवून घ्यायचा आहे. हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एकाच साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. डोसा एका साईडने भाजत आला की वरची बाजू कोरडी होते, याला तेल लावून घ्यायचे. तेलाऐवजी बटर सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि तवा असा आपल्याला गोल फिरवत छान चारी बाजूंनी हा डोसा मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे मी हा डोसा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला. तुम्ही पाहू शकता डोस्याच्या वरती छान ब्राऊन डॉट्स आलेले आहे. यावरती आता आपल्याला चीज किसून घालायचं आहे, म्हणजे डोसा जास्त चवीला छान लागतो. आणि हा डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे. तयार झाला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा मुगाचा डोसा. चवीला अगदी टेस्टी लागतो हा डोसा. नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये मी भिजवून घेतलेली आहे. डाळमधील पाणी हे काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. इथे मी 3 हिरवी मिरची घेतली, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालायचंय आणि याला आपल्याला वाटून घ्यायचंय. बघू शकता या पद्धतीने. बॅटरची थिकनेस बघून घ्या, या प्रकारचे आपल्याला ठेवायचे. आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण भाज्या घालून घेतलेल्या आहेत, त्यामुळे मला बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे. तर इथे मी पाव कप पाणी घातलेलं आहे बॅटरमध्ये आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, या प्रकारची आहे. सगळ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे. आता लगेच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तवा गरम करून घेतला, याला तेल लावून घ्यायचंय. तेलाऐवजी बटर किंवा तूप सुद्धा वापरू शकता. तयार करून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला साधारण 2 चमचे असं तव्यावरती घालून घ्यायचंय. यावरती लगेच आपल्याला 1 ब्रेडचा स्लाइस ठेवायचा आहे आणि यावरती पुन्हा हे तयार केलेलं बॅटर घालून घ्यायचंय. आता हा नाश्ता आपल्याला दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत झाकण ठेवून भाजून घ्यायचंय. एका साईडने भाजून घेतल्यावरती याला पलटी करून घ्यायचंय आणि दुसऱ्या साईडने देखील याला भाजून घ्यायचंय. कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचंय. इथे मी हा नाश्ता छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूने छान भाजून घेतलेला आहे. बघू शकता या पद्धतीने तयार झाला इथे आपला हा मुगाचा नाश्ता. चवीला अगदी छान लागतो आणि लहान मुलं तर फार आवडीने खातील, इतका चविष्ट लागतो. या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू आता एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.